तर आता सध्या ट्रेंड आहे की नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन यांच्यामध्ये लोकांना बरंच कन्फ्युजन असतं. तर दोघांमध्ये काय फरक आहे? नॉर्मल डिलिव्हरी बेसिकली वजनल डिलिव्हरी असते. त्याच्यासाठी बराच वेळ जातो. बराच वेळ म्हणजे जवळजवळ 18 ते 20 तास लागतात कमीत कमी. आणि सीझर बेसिकली हे कम्प्लिटली ऑपरेशन असतं की जे पोटातूनच बाळ निघतो, जे बोलीभाषेत आपण बोलतो तसं. त्याला हार्डली 45 to 1 hour. डिलिव्हरी नंतर ती भर काढण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष लागून जातो आपल्या शरीराला. तर मग हे कसं आपण बदलायला पाहिजे? याच्यासाठी जर प्रेग्नन्सी आता खूप जण असे करतात की पहिल्यांदा प्लॅन करतात प्रेग्नन्सी. मग अशा वेळेस जर कधी तुम्ही पहिल्यापासूनच जर कधी सर्व ब्लड टेस्ट केल्या आणि जे जे तुमच्या याच्यात कमतरता आहे ते जर कधी तुम्ही पहिल्यापासूनच टॅबलेट किंवा सप्लिमेंट सुरू केलं तर तो फायद्याचा होतो. पेनलेस डिलिव्हरी ह्या पॅटर्न माझ्याकडे नवीन होता, मी पहिल्यांदा ऐकलं. तर ते कितपत आता लोक चॉईस करायला लागले? पेनलेस डिलिव्हरी बेसिकली कसं असतं की स्पाईनच्या याच्यात थोडंसं आपलं इंजेक्शन देतात. पूर्णपणे ती भूल नसते, पण ते सॉर्ट ऑफ पेन किलर आपण कसं खातो की पेन नाही जाणवत, ज्याने मदरला खूप स्मूथ होते. सी सेक्शन झाल्यानंतर आईचा हालचालींवर मर्यादा येते आणि मग ते बाळ हँडओव्हर होतं घरच्यांकडे. म्हणजे आई असेल, सासू असेल, आणि ते मग बाळाला त्यांच्या पद्धतीने ट्रीट करायला सुरुवात करतात. म्हणजे फार आंघोळ घालण्यापासून, फार मसाज करण्यापासून. आईच्या अपेक्षा वेगळ्या असतात की बाळ झाल्यानंतर आपण असं करू दिलं, तसं करू, नॉर्मल असू देत का सीझर असू दे. ज्यांना जसं ते इन्व्हॉल्व्ह व्हायचंय आणि ज्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचंय ते होणारच इव्हेंच्युअली. ज्याने 20व्या वर्षापर्यंत आपली हॉर्मोनल हेल्थ व्यवस्थित ठेवली तो पुढे जिंकला. ज्याने 30व्या वर्षापर्यंत आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवली तो जिंकला. ज्याने 40व्या वर्षापर्यंत त्याने फायनान्शियल हेल्थ चांगली ठेवली तो मग आयुष्यात जिंकला. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुण्यावरून सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्राजक्ता देशमुख आलेत. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी छान. मॅडम, आपण बघतो की डिलिव्हरी संदर्भात लोकांमध्ये खूप सारे मिथ्स असतात. बऱ्याच गोष्टी त्यांना क्लिअर नसतात, कारण जेही काही माहिती त्यांच्या पर्यंत येते ती पूर्वजांकडून येते. म्हणजे आई, आजोबा, ताई वगैरे यांच्याकडनं येते. ती कितपत ऑथेंटिक असते किंवा त्यांचे जे काही अनुभव आहेत ते आत्ता किती लागू पडतात हे पण आपण तपासलं पाहिजे. तर आता सध्या ट्रेंड आहे की नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन यांच्यामध्ये लोकांना बरंच कन्फ्युजन असतं. तर दोघांमध्ये काय फरक आहे? नॉर्मल डिलिव्हरी बेसिकली वजनल डिलिव्हरी असते. त्याच्यासाठी बराच वेळ जातो. बराच वेळ म्हणजे जवळजवळ 18 ते 20 तास लागतात कमीत कमी. कधी कधी 1 दिवसही लागतो. आणि सीझर बेसिकली हे कम्प्लिटली ऑपरेशन असतं की जे पोटातूनच बाळ निघतो, जे बोलीभाषेत आपण बोलतो तसं. त्याला हार्डली 45 to 1 hour. तुम्हाला बाळ दिसायला 5 मिनिटात दिसतं बाळ बाहेर. पण तेच नॉर्मल डिलिव्हरीसाठी तुम्हाला पेशन्स, त्याच्यानंतर टॉलरन्स आणि ते सहन करण्याची ताकद, स्ट्रॉंग तेवढं असावं लागतं, माइंडने, बॉडीने, सर्वच दृष्टीने. बर, आता ही झाली लागणारी वेळ, पण दोघांच्या मध्ये काय अजून फरक असतो, जसं की ट्रीटमेंट वाईज किंवा त्यानंतर उद्भवणारे इश्यूज? ट्रीटमेंट वाईज ॲज सच असं हे काही नाही. कधी कधी अशी असते सिच्युएशन की ज्याला फक्त आणि फक्त सिझरियन सेक्शन केलेलंच बेटर असतं. तिथे नॉर्मल डिलिव्हरीचा अट्टहास करून चालत नसतं. जसं की जर कधी बाळ पहिल्यापासूनच जर पायाळू असेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्या बाईची पहिली डिलिव्हरी असू देत का सेकंड डिलिव्हरी असू देत, जर कधी बाळ पायाळू असेल तर त्याला बेटर की सेक्शनच म्हणजे सिझरच ऑप्ट करणं हे गरजेचं असतं आणि चांगलं असतं. कारण की पायाळू बाळाची नॉर्मल डिलिव्हरी करणं आधीच्या वेळेस ठीक होतं, पण आत्ताला ते पॉसिबल शक्यतो नाही याच्यातच जातं. कारण की त्याच्यात रादर बाळाला जास्त धोका असतो चांगल्या याच्यापेक्षा. आणि दुसरी गोष्ट की जर कधी कम्प्लिटली वार जर बाळाची खालीच असेल शेवटपर्यंत, तर त्या याच्यात फक्त आणि फक्त सीझर हा एकच ऑप्शन असतो. तिथे नॉर्मल डिलिव्हरीचा अट्टहास करून चालत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे का जेव्हा नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सुरू होतात तेव्हा वार पहिल्यांदा सुटे, त्याच्यानंतर बाळ येतं. आणि जर कधी वार निघाली पहिल्यांदा तर बाळाचा ब्लड फ्लो आणि ऑक्सिजन स्टॉप होतो. बाळ आतल्यात जाण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे असतातच. त्याच्यामुळे तिथे सीझर करणं हे बेटर असतं. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन असते की जर कधी पहिलं सीझर जर असेल तर तिथे मोस्टली शक्यतो सेकंड सीझर करणं हे बेटर असतं. पण त्याच्यात आपण नॉर्मल ट्राय देऊ शकतो, पण सीझर ऑप्ट करणं हे बेटर असतं. अच्छा. आणि आता कधी कधी आपल्याला पेशंटचा त्रास पाहून आपण डिसिजन घेतो की नॉर्मलला जायचं का सी सेक्शनला जायचं, तर ते कोणत्या कंडिशन असतात?
नॉर्मलला जर कधी सर्व फेवरेबल असेल की जेणेकरून आईची हाईट, आईचं वेट, काही हाय रिस्क नसतील, जसे की बीपी नसेल, शुगर नसेल, किंवा बाळाच्या गळ्याभोवती नाण्याचे वेढे नसतील, किंवा जसं मी मगाशी म्हटलं प्लासेंटा बद्दल, ते जर व्यवस्थित असेल किंवा बाळ व्यवस्थित असेल, त्याची पोझिशन व्यवस्थित असेल, म्हणजे जेणेकरून पायाळू नसेल, बाळाचे हार्टबीट्स व्यवस्थित असेल, ग्रोथ व्यवस्थित असेल, वजन जर कधी व्यवस्थित असेल, तर आपण नॉर्मलला ट्राय देऊ शकतो. कधी कधी असं असतं की बाळ व्यवस्थित असतं, हेल्दी असतं, पण आईची हाईट कमी असते. मग अशा वेळेस कधी कधी नॉर्मलचा ट्राय देणं डिफिकल्ट जातं. किंवा केव्हा असंही असतं की आईची हाईट व्यवस्थित आहे, आई एकदम व्यवस्थित आहे, काहीच तिला हाय रिस्क नाहीये, पण बाळ 4, 4.5, 5 किलो पण कधी कधी असतं. त्यावेळेस असं जर कधी जास्त वेट असेल बाळाचं, तर त्याच्यात नॉर्मल डिलिव्हरीचे शक्यतो चान्सेस कमी असतात. ट्राय देऊ शकतो, पण शक्यता कमी असतं. आपण लॉंग ट्राय नाही देऊ शकत, शॉर्ट ट्रायल तेव्हा देऊ शकतो आपण. आणि समटाइम्स जुळे किंवा तिडे पण असतात. जुळे असतात, तिळे असतात, मग त्या सुमारास शक्यतो नॉर्मल करणं कठीण असतं, तेव्हा सीझरचाच ऑप्शन घेतो आपण. पण कधी कधी जर कधी जुळे असतील आणि जर कधी नॅचरलीच लेबर पेन्स जर सुरू झाले आणि दोघही बाळांची पोझिशन जर फेवरेबल असेल, तर आपण नॉर्मलचा ट्राय देऊ शकतो. असं नाही की जुळेच आहे तर आपण सेक्शनच केलं पाहिजे, असं नाही. कधी कधी नॉर्मलचा ट्राय देऊ शकतो आपण. येस. जसं तुम्ही सांगितलं की नॉर्मलसाठी जे काही तुम्ही आता लक्षण सांगितले की हाईट, वेट, बीपी, शुगर वगैरे काही नाहीये, सगळ्या कंडिशन आपल्या फेवरमध्ये आहेत, तरी सुद्धा इमर्जन्सीमध्ये कंडिशन्स वगैरे बदलू शकतात ना. जेव्हा आपण नॉर्मलचा ट्राय देतो तेव्हा बाळाचे कंटिन्युअस हार्टबीट्स मॉनिटर होणं, किंवा आईला व्यवस्थित कळा येतात की नाही ते बघणं, आणि युट्रसचं माउथ म्हणजे सर्व्हिक्स ओपन होतंय की नाही पर्टिक्युलर वेळेमध्ये, जेवढं आमचं कॅल्क्युलेशन अंदाज असतो त्या याच्यात जर ते सर्व फेवरेबल असेल आणि प्रोग्रेस जर व्यवस्थित होत असेल, तर नॉर्मलचा ट्राय 100% आपण देऊ शकतो. बरोबर आहे. कधी कधी असं होतं का आपण सर्व प्रयत्न करतो, आम्ही मेडिसिन्स देतोय, सर्व येतोय, पण आईला काही करून कळाच येत नाही. आता तिची ती बॉडीच असते, फिजिओलॉजी तशी असते, ते युट्रस त्याला रिस्पॉन्डच करत नाही, त्याच्यात काहीच करू शकत नाही. किंवा सर्व देतोय, व्यवस्थित कळा येतात त्या आईला, आणि युट्रसचं माउथही ओपन होतंय, पण बाळाचे हार्टबीट्स खूप अचानक एका लिमिटपेक्षा जास्त किंवा कमी होतात. अशा वेळेस मग थोडा वेळ थांबून किंवा एक लिमिट पर्यंत आम्ही वेट करून मग तेव्हा इमर्जन्सी सीझर घेऊ शकतो. किंवा कधी कधी असं होतं की नॉर्मल डिलिव्हरीचा ट्राय देत असताना बाळ पोटात शी करतं, म्हणजे मेकोनियम पास करतं, जसं आपण म्हणतो, ऐकलंही असेल तुम्ही कधीतरी. तर त्यावेळेस जास्त समजा वेळ असेल अजून नॉर्मल डिलिव्हरीला, की अजून भरपूर वेळ लागेल, तर त्या परिस्थितीत आपण थांबू नाही शकत. मग तेव्हा इमर्जन्सी सीझर करणं गरजेचं असतं. किंवा सर्व व्यवस्थित आहे, पेन आहे, तर ते युट्रसचं माउथ ओपन झालेलं आहे कम्प्लिटली, हे पण बाळ एका पर्टिक्युलर लेवललाच आईच्या याच्यात अडकलेलं आहे, आम्ही थांबलेलो आहे. एक लिमिट असते आम्हाला, पण कुठल्याही गोष्टीसाठी किती वेळ आम्ही थांबू शकतो. त्याच्या जर वरती गेलो आम्ही त्या पर्टिक्युलर वेळेच्या वरती, त्याच्यानंतर सुद्धा जर बाळ खाली येत नाहीये, मग अशा वेळेस आम्हाला इमर्जन्सी सीझर करावं लागतं. किंवा बाळाचे हार्टबीट जसं मी म्हटलं की कमीच होतं, ते जास्त होतंय त्यावेळेस, किंवा बाळ काही करून खालीच येत नाहीये त्यावेळेस सुद्धा. बरोबर. मॅडम, तुमचा आता एक 9-10 वर्षाचा इतका मोठा अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये फॅमिली इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांची मानसिकता या सगळ्या प्रोसेसला बघण्याची याच्यात बदल होत जातोय का, किंवा अजून बदल होण्याची गरज आहे? कारण या प्रोसेसमध्ये फॅमिली इन्व्हॉल्वमेंट खूप असते, किंवा अट्टास असतो की आम्हाला नॉर्मलच पाहिजे किंवा सी सेक्शन्स पाहिजे, किंवा याच्यामध्ये डॉक्टरांचं किती मत ती लोक घेतात किंवा घ्यायला पाहिजे. खूप वेळा असं असतं की आपले जे जुने लोक असतात, किंवा आजी, आई, सासू वगैरे हे जे असतात, किंवा नणंद वगैरे हे जे असतात, ते कधी कधी म्हणतात की नाही नॉर्मलच पाहिजे. इव्हन पेशंट्स पण असं म्हणतात, नाही नॉर्मलच पाहिजे. हो, नॉर्मलचा ट्राय देऊ शकतो, पण जसं मी म्हटलं की काही गोष्टी फेवरेबल असेल तर, जिथे नाही तिथे अट्टास करण्यात काही पॉईंट नाही. मग अशा वेळेस सर्वांनी त्या पेशंटला, म्हणजे त्या बाईला जी कॅरी करते प्रेग्नन्सी, तिला सपोर्ट करणं ते जास्त गरजेचं असतं. किंवा भरपूरदा असं होतं की पेशंट व्यवस्थित एकदम छान याच्याने ट्राय करते, पण जसं मी म्हटलं की आम्ही सर्व प्रयत्न करतोय, कारण बाळ एका ठिकाणी स्टक झालेलं आहे, ते येतच नाहीये खाली. अशा वेळेस पेशंटने समजून घेणं, किंवा तिच्या रिलेटिव्हने समजून घेणं, बाकीच्यांनी समजून घरातल्यांनी, आणि तेव्हा डॉक्टरांचं पण जे आहे डिसिजन घेतलेला त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तशी प्रोसिजर करू देणं पुढची. तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की नाही घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण की पेशंट त्यावेळेला तयार असतो, हजबंड कधी कधी तयार असतो, पण बाकीचे रिलेटिव्ह तयार नसतात. अशा वेळेस का नाही
असं वाटतं की नाही त्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे. बरोबर. तरी तुम्हाला असं वाटतं का हा डिसिजन कम्प्लिटली आई आणि मिस्टर आणि मिसेस हा म्हणजे हजबंड आणि पेशंट आणि तिचा हजबंड यांच्या मधला हा बेसिकली डिसिजन असावा, नॉर्मलला ऑप्ट करणं का सीझरला जाणं. खूप पेशंट असे पण आहेत की मुलींनाच इतकी भीती नॉर्मल डिलिव्हरीची की ते नाही म्हणतात की आम्हाला नको. काही सर्व जरी व्यवस्थित असेल, होण्यासारखे जरी असतील नॉर्मल डिलिव्हरीचं, तरी सुद्धा अशा आता मुली आहेत की त्या म्हणतात की नाही आम्हाला सीझरच करायचंय का ते पेन नको हे नको. बरं आता असंही सायन्स पुढे गेलंय की आपण पेनलेस डिलिव्हरी जर तुम्ही ऐकलं असेल तर ते सुद्धा असतं. तर त्याच्यात ते एकदम इझिली डिलिव्हरी होऊ शकतं. पण कधी कधी मुळात रिलेटिव्हच असं असतात की कधी कधी म्हणतात की नाही पेनलेस डिलिव्हरीची कशाला गरज आहे, काहीच गरज नाही, त्याच्याने बाळाला हार्म होईल, त्याच्याने पेशंटला हार्म होईल, बॅकएक होईल. सीझर केल्याने भरपूर जणांचं असं डोक्यात असतं की सीझर केल्याने बॅकएक होतं. अरे पण सीझर केल्याने किंवा एपिड्युरल म्हणजेच पेनलेसची डिलिव्हरी केल्याने बॅकएक नसतो. बॅकएक हा डिलिव्हरी झाल्यानंतर कम्प्लिटली तुम्ही पोश्चर कसं असतं तुमचं त्याच्यावरती असतं, तुम्ही कॅल्शियम किती घेताय त्याच्यावरती असतं, तुम्ही एक्सरसाइज आणि तुम्ही फिजिकली फिट किती स्वतःला ठेवता ते त्याच्यावरती सुद्धा असतं, तुम्ही ॲड्युकेट रेस्ट घेताय की नाही त्याच्यावरती असतं. त्यामुळे कॉमन आहे हे भरपूर का सीझर झालं की बॅकएक होणार, पेनलेस डिलिव्हरी केली की बॅकएक होणार. पण हे तसं नाहीये. पेनलेस डिलिव्हरी हा त्या पेशंटसाठीचा पण एक सायन्सचा आता ऍडव्हान्स म्हणायला पाहिजे किंवा चांगलं म्हणलं पाहिजे की पेशंटसाठी तर सुखकर गोष्ट आहे की तिला पेन जाणवत नाही, नॉर्मल डिलिव्हरी इझिली होते आणि थोडंफार तिलाही फायदा होतो. अगदी अगदी. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की सी सेक्शन करताना स्पाइन मध्ये इंजेक्शन्स दिले जातात आणि त्याच्यामुळेच त्यांना आयुष्यभर ते बॅक पेन वगैरे सहन करावं लागतं. तोच की ते. आणि जे पेनलेस डिलिव्हरी असते त्याला पण तसंच आहे की स्पाइन मध्येच ते पेनलेस इंजेक्शन दिलं जातं आणि सीझरच्या याच्यात पण स्पाइन मध्येच दिलं जातं. पण हे रिझन नाहीये बॅकएकचं. बॅकएकचं रिझन बेसिकली नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा पेशंटला बॅकएक होतं. का होतं फक्त एवढंच आहे की प्रत्येकाच्या डोक्यात, इव्हन पेशंटच्या डोक्यात पण हे आमची नॉर्मल झाली ना आम्हाला काही त्रास नाही होते. अरे पण तसं नसतं. खूप जण ते ऍक्सेप्ट करत नाही किंवा सांगत नाही ओपनली. पण बॅकएक हा बेसिकली तुमच्या पोश्चरल याच्यावरती असतं. तुम्ही फिडिंग करताना कशी पोश्चर घेता ते, तुम्ही कसे आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर तुम्ही काय काळजी घेतात, डाएट किंवा मग एक्सरसाइज वगैरे त्याच्यावरती. खूप जणांचं असं असतं की सीझर केल्यानंतर पोट सुटतं किंवा पोट आत नाही जात. ते तसं नसतं. नॉर्मल केल्यानंतर सुद्धा पोट सुटलेलं असतं आणि ते आत नाही जात. तुम्ही इररेस्पेक्टिव्ह ऑफ मोड ऑफ डिलिव्हरी तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला किती फिट ठेवतात फिजिकली, मेंटली आणि बेसिकली तुमच्या न्यूट्रिशन वाईज त्याच्यावरती तुमचं फिट तुम्ही किती असेल पुढे जाऊन ते असतं. डिलिव्हरी झाली त्याच्याने पोट तुमचं जातं का नाही जात हे त्याच्यावरती नसतं की तुम्ही नॉर्मल करतात का सीझर करतात त्याच्यावरती. मॅम दोघं पद्धतीच्या डिलिव्हरीमध्ये फायदे आणि तोटे, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर कोणते फायदे आणि तोटे तुम्हाला होऊ शकतात याच्याबद्दल जरा. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतरचा फायदा असा आहे की रिकव्हरी लवकर होते. समजा बेसिकली डिस्चार्जही लवकर होतो की जर कधी काही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर. आणि पेशंटला जास्त रिस्ट्रिक्शन्स नसतात. रिस्ट्रिक्शन्स इन द सेन्स तिचे कामं वगैरे करू शकतात. सीझरच्या याच्यात कसं आतपर्यंत युटरस पर्यंत स्टिचेस असतात. तर साहजिक आहे की त्याला नंतर पोस्ट डिलिव्हरी काळजी घेणं जास्त गरजेचं असतं. कारण की वरतून जरी स्टिचेस हील झालेले असले, स्किनचे जे दिसतात नॉर्मली ते जरी 15 दिवसात जरी हील झाले तरी आतपर्यंत पूर्ण मसल युटरस हे पूर्ण हील व्हायला, इथले स्टिचेस व्हायला 1.5 ते 2 महिने लागतात. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू रिकव्हरी सुरू होते. तर रिकव्हरी हा फेज सीझर झाल्यानंतर थोडा लांबणीचा आहे. ओके. लोकांचं असंही मत आहे की नॉर्मल डिलिव्हरी मध्ये जो वजानेचा पार्ट आहे त्याला आपण कट वगैरे करतो आणि मोठा करून मग ते बाळ बाहेर येतं. त्यानंतर मग सेक्शुअल लाईफ मध्ये त्यांना इश्यू येण्याची शक्यता असते, असं काही आहे का? नाही, तसं काही नसते. ते बेसिकली ते दोघांवरती असते, पार्टनरवरती, की ते दोघं एकमेकांना कसे सपोर्ट करतात त्याच्यावरती असतात. आणि मोस्टली म्हणजे 99.99% इंडियन मुलींमध्ये स्टिच वजायनल डिलिव्हरी मध्ये येतात म्हणजे येतात. आयडियली ते देण्याची गरज नसते. पण आपलेच लाईफस्टाईल किंवा आपली बॉडी स्ट्रक्चरच अशी जी असते की त्याला स्टिच देणं हा जास्त बेटर आहे कट देणं हा जास्त बेटर आहे. कारण की डिलिव्हरी करताना विनाकारण वेडावाकडं कुठेतरी कट होण्यापेक्षा तर व्यवस्थित आपण एक
प्रॉपर कट देऊन ते डिलिव्हरी केलेलं कधी आहे की आपण व्यवस्थित स्टिच करू शकतो, हिलिंग व्यवस्थित होतं. ते कुठेतरी विचित्र डिलिव्हरी करताना स्टिच कट जर गेला तर मग त्याला हिलिंगला पण प्रॉब्लेम येतो. खूप जणांचा आत्ता जे नवीन हे जे चालू आहे वॉटर म्हणा किंवा जे दाया वगैरे तुम्ही ऐकले असतील की त्यांचं हे बरंच असतं की जे काय ते सर्व नॅचरल, की जसं नेचर कॉल करेल तसं हे की स्टिच नाही, आम्हाला कट नाही द्यायचा, आम्हाला नॅचरलीच हे करायचंय. ते हे सर्व आलेलं आहे फॉरेन कडनं. ठीक आहे, तिथे सर्व ह्या गोष्टी होतात, ऍक्च्युअली होतात तिथे, पण पण तिथे सर्व त्यांची लाईफस्टाईल, त्यांची पहिल्यापासून त्यांनी स्वतःला कसं मेंटेन केलेलं आहे, त्यांचं न्यूट्रिशन कसं आहे, ह्या सर्व गोष्टी असतात. आपली बॉडी तेवढी फिजिकल नसते, कोणी कितीही झालं तरी इंडियन जेनेटिक्स तेवढे नाहीयेत का जे इझिली बाळाला कॅरी करून तुम्हाला विदाऊट कट ते येऊ शकते. येणार, पण कुठे ना कुठे डेफिनेटली तुमचा इकडे तिकडे कुठे ना कुठे कट होणार, तो विचित्र असणार. आणि मग त्याच्यापेक्षा बेटर का व्यवस्थित कट करा, तो नंतर स्टिच करायला पण इझी जातो आणि हिलिंगला त्याच्यात मेन प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता तुम्ही एक स्पेसिफिक वर्ड वापरला की इंडियन मुलींमध्ये, तर मग बाहेरच्या मुली अशा काय करतात, म्हणजे ते आधीपासूनच त्यांची बॉडी फ्लेक्झिबल असते किंवा ते वर्कआउट प्रॉपर करतात, डाएट प्रॉपर करतात का अजून काही जेनेटिक्सचं काही इश्यू? त्यांचे जेनेटिक्स पण, त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल पण चांगली असते, त्याच्यानंतर ते वर्कआउट करतात, ते स्वतःकडेच एवढे हे करतात. तुम्ही जर बघितलं तर इंडियापेक्षा कमी रेट आहे सी सेक्शनचा बाहेरच्या कंट्रीजमध्ये. तिथे ऑलमोस्ट सर्व नॉर्मल डिलिव्हरी असतात आणि करतात सुद्धा, आणि त्यांचा पेन टॉलरन्स खूप जास्त असतो. त्याच्यानंतर ते माइंडने तेवढे प्रिपेअर असतात की नाही आम्ही हे करणार, आणि ते प्रॉपर फॉलो करतात. जे काय प्रेग्नन्सीमध्ये करायला पाहिजे ते व्यवस्थित प्रॉपरली फॉलो करतात. बरं, मग कोणाला तरी नॉर्मल डिलिव्हरीचा प्लॅन आहे तर त्यांनी प्रेग्नन्सी सुरुवात म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर किंवा त्यांना माहिती असते किंवा त्याच्या आधीच जेव्हा आपण बाळ प्लॅन करतो तेव्हा आपण काय लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस वगैरे करू शकतो? तुम्ही जर डाएट व्यवस्थित फॉलो केला, त्याच्यानंतर एक्सरसाइज जर केली, एक्सरसाइजने बेसिकली कसं आपलं शरीर फ्लेक्झिबल होतं म्हणजे कसं ते हिपचे जे आपले जॉईंट्स असतात ते फ्लेक्झिबल होतात. त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस जास्त त्रास नाही होत किंवा पाय आपल्याला ओढावे लागतात पोटाजवळ, तर ते जास्त त्रास नाही देत. त्याच्यानंतर मग हे पाय दुखणं, अंग दुखणं ह्या गोष्टी सुरू होतात. मग त्याच्या आधीच जर कधी आपण बॉडीला व्यवस्थित योगा करून थोडंसं लिफ्ट हेवी म्हणजे वेट लिफ्टिंग करून वगैरे जर आपण फ्लेक्झिबल आणि स्ट्रॉंग जर बनवलं तर ते पुढे पुढे जाऊन इझी होतं. आणि इव्हन डिलिव्हरी जेव्हा नॉर्मल, जसं मी म्हटलं, काही सर्व गोष्टी जर फेवरेबल असतील तर आम्ही स्वतःहूनच पेशंटला सांगतो की चला आता 8वा महिना झालेला आहे, आता तुम्ही स्क्वॉटिंग करायला सुरुवात करा, घरात झाडू पोछा करायला सुरुवात करा, एक्सरसाइज करायला सुरुवात करा, की जेणेकरून ती बाळ पोझिशन घेईल आणि नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस हाय होतील. बरोबर आहे. आता म्हणून जे पूर्वीचे लोक जे म्हणायचे की पोछा मार, झाडू हे कर, बसून हे कर, ते बरोबर होतं त्यांचं शेवटी का बॉडी नॅचरली प्रिपेअर करायला तुमची सुरुवात करते इंडियनला. एक्झॅक्टली. आणि आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की प्रेग्नेंट वुमनसाठी आता स्पेशल योगा सेशन सुद्धा सुरू झालेत, क्लासेस, ते त्याच एरियाला टार्गेट करतात की जेणेकरून प्रेग्नन्सीमध्ये यांना त्रास कमी व्हायला पाहिजे किंवा बॉडी त्या लेवलला फ्लेक्झिबल व्हायला पाहिजे. तर याचा फायदा होतो का? होतो, बऱ्याचदा होतो, भरपूर पेशंट्सला होतो. स्क्वॉटिंग करणं, डक वॉक करणं हे ते योगा सेशन मध्ये सांगतात. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करणं की जेणेकरून तुमचे मसल पण थोडेसे स्ट्रेच होतात, स्ट्रेनिंग पण येतं, बॉडी पण फ्लेक्झिबल होते आणि तुम्हाला एक आयडिया येते की नाही आपण असं नाही असं केलं पाहिजे. ब्रीदिंग एक्सरसाइज तिथे शिकवतात की जेणेकरून तुम्हाला जेव्हा लेबर पेन्स येतात, जेव्हा ते प्रसूतीच्या कळा येतात तेव्हा ते ब्रीडिंग टेक्निक कसं असलं पाहिजे, आणि खास करून बेबी पुश करताना जेव्हा आपण म्हणतो शेवटची स्टेज आहे की पुश केलं गेलं पाहिजे आता बेबी, ते एक पर्टिक्युलर टेक्निकने ते पुश केलं पाहिजे की जेणेकरून आई पण थकली नाही पाहिजे आणि बाळाला त्रास नव्हता, आईला पण त्रास नव्हता, ते व्यवस्थित पुश करून बेबी व्यवस्थित डिलिव्हर व्हायला पाहिजे. बरोबर, कारण तेव्हा ते पॅनिक मोड मध्ये असतात, पेन खूप जास्त झालं असतं. आणि जरी आपण पेनलेसचं जरी आपण इंजेक्शन दिलं किंवा काही जरी झालं तरी ती जी टेक्निक असते ती जर पहिल्यापासून प्रॅक्टिस केली किंवा पेशंटला एक माइंड प्रिपेअर असेल ना, मग तो बरोबर तिथे अप्लाय करतो, ऍटलीस्ट प्रयत्न तर करतो जरी माहिती असलं नसलं तरी. बरोबर. आता सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण बघतो की बॉडी किंवा मग सुंदर दिसणं किंवा कॅमेरा फेसिंगच पाहिजे किंवा मग प्रेग्नन्सी नंतर मग माझी बॉडी जरा आउट ऑफ शेप जाते, स्ट्रेच मार्क्स नको पाहिजे, तर या सगळ्या कंडिशन घेऊन लोक येतात का तुमच्याकडे? येतात ना. अच्छा. माझं एकच म्हणणं आहे की ही जी जर्नी असते ना
ती आयुष्यात एकदा दोनदा एवढीच येणारी असते. आता सर्वजण एज्युकेटेड आहेत, प्रत्येक जण अवेअर असतं, तर ही गोष्ट जेवढ्या आहे तेवढी ती एन्जॉय करणं, स्वतःला फिट ठेवून पुढे हेच होईल तेच होईल हा विचार न करता तो जो पर्टिक्युलर मोमेंट आहे तो पेशंटने पण आणि त्याच्या हजबंडने पण इव्हन त्यांच्या फॅमिलीने पण एन्जॉय करणं हे जास्त बेटर आहे. बरोबर. स्ट्रेच मार्क येणार ते चांगलीच गोष्ट आहे ना, चांगलीच गोष्ट आहे ती. आणि स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी त्याला ऍज काही नाही, तुम्ही काय फक्त काही घरगुती मेडिसिन किंवा आम्ही दिलेले मेडिसिन, लोशन, ऑलिव्ह ऑइल हे लावू शकतो, पण ते थोडेफार प्रमाणात तर राहणारच ना. पण ती चांगली साईन आहे ना, ती पण एन्जॉय केली पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे ह्या याच्यात. बरोबर. म्हणजे ह्या जगात म्हणजे मदरहुड असणं किंवा मातृत्व असणं हे स्वतः मध्येच एक काय म्हणतात अवॉर्ड सारखं आहे. हो, कारण की आता आजकाल हल्ली बरेच पेशंट असे पण झालेत की ज्यांना राहत नाही, जे इन्फर्टिलिटीसाठी येतात, मग ज्यांना व्यवस्थित राहतंय जे आहे, मग त्याच्यापेक्षा ते एन्जॉय करा ना. पुढचा विचार करून करण्यापेक्षा किती वर्ष द्यायचे तुम्हाला आयुष्यातले या गोष्टीसाठी, किती 9 महिने प्रेग्नन्सीसाठी, त्याच्यानंतर मॅक्सिमम 1 ते 1.5 वर्ष, 2 वर्ष, तुम्ही 3 वर्ष तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या बाळासाठी देऊच शकतात ना. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा वेळ आहे ना. हा, खूप जण, मी म्हणत नाहीये की बाळ जसं जसं मोठं होणार त्याच्यात ते अडकल्यासारखं होतं, हो, पण तुम्ही त्याच्यातून घरी सुद्धा करून केलं. व्यायाम आहेत घरी, आता किती हे झालेले आहेत की असतात, ऑनलाईन असतात, घरी सेशन घेणारे येतात. तुम्ही जरी हळूहळू सुरुवात केली तरी पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा सीझर झाल्यानंतर तुम्ही 6 महिन्यानंतर जरी एक्सरसाइज आणि डाएट हे व्यवस्थित जरी सुरू केलं, डाएट म्हणजे आपण हे म्हणत नाहीये मी की अगदीच जे फिटनेस साठीचे जे असतात ते डाएट नाही, प्रॉपरली व्यवस्थित डाएट की जे तुम्हाला पण न्यूट्रिशन दिल ते, आणि योगा, थोडंसं वेट लिफ्टिंग हे करू शकतात. आणि आता तर प्रेग्नन्सी असताना सुद्धा वेट लिफ्टिंग केलेलं बेटर आहे हे सायन्स प्रूव्ह करतं. हो, पहिले आम्ही काही फोटो काही आर्टिकल्स मध्ये पाहिले होते की ते 7व्या-8व्या महिन्याला हेवी वेट लिफ्टिंग वगैरे करतात. हो, म्हणजे हळूहळू जरी तुम्ही सुरुवात केली तरी पण फक्त एवढंच आहे, आता म्हणलं की नाही आम्हाला फक्त दाखवायचंय, हो, पण तुम्हाला स्वतःला पण तेवढा आतून यायला पाहिजे ह्या गोष्टी. आपण नॉर्मली बघतो की भारतीय स्त्रियांचा मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे जरी कोणत्याही ब्लड बँक मध्ये ते ब्लड द्यायचं असेल, ब्लड कॅम्प असेल, तरी ते डिरेक्टली ऍक्सेप्ट करत नाही. ते छोट्याशा प्रमाणात ते घेऊन आधी टेस्ट करतात की हिमोग्लोबिन आहे का बाबा, आणि त्याला माहिती असतं की 90% तरी हे कमी असणार आहे, आणि ते ऍक्सेप्ट करून काय फायदाच नाही. तर डिलिव्हरीमध्ये पण तसंच असतं की आधीच न्यूट्रिशन डिफिशियन्सी, त्यात तुमचं न्यूट्रिशन अर्धहून जास्त बाळाला जातं, आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी नंतर ती भर काढण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष लागून जातो आपल्या शरीराला. तर मग हे कसं आपण बदलायला पाहिजे? याच्यासाठी जर प्रेग्नन्सी आता खूप जण असे करतात की पहिल्यांदा प्लॅन करतात प्रेग्नन्सी, मग अशा वेळेस जर कधी तुम्ही पहिल्यापासूनच जर कधी सर्व ब्लड टेस्ट केल्या आणि जे जे तुमच्या याच्यात कमतरता आहे ते जर कधी तुम्ही पहिल्यापासूनच टॅबलेट किंवा सप्लिमेंट सुरू केलं तर तो फायद्याचा होतो. आणि नाही तर एनी हाऊ आपण असंही प्रेग्नन्सीमध्ये दर महिन्याला जे आमचे पर्टिक्युलर असतात, जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा आम्ही ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी ते तर करतच असतो. त्याच्यात जर जाणवलं की हिमोग्लोबिन एक लेवलपेक्षा कमी, तर मग इंजेक्शन्स देतो. आजकाल हल्ली ब्लड बॅग देत नाही, म्हणजे ब्लड देत नाही, इंजेक्शन असतात. आणि नाही तर 3ऱ्या महिन्यापासून तर कंपल्सरी आयर्न, कॅल्शियम हे तर सुरूच करतो. इव्हन डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आयर्न हे आयडियली 3 महिने घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे हिमोग्लोबिन तुमचं चांगलं असो का नसो, 3 महिने तर कंपल्सरी घेणं आहेच आहे. आणि कॅल्शियम सुद्धा रादर 2 ते 3दा घेतलं गेलं पाहिजे, जोपर्यंत बेबी ऍक्च्युअली फीड करते. आम्ही सांगताना तर 6 महिने सांगतो, तेवढं घेतलं पेशंट्सने तरी खूप आहे आमच्यासाठी. पण आयडियली ते बाळ जोपर्यंत फीड करतंय तोपर्यंत तरी घेतलं पाहिजे. बरोबर. आता आणि आयर्न रिच डाएट खाणं हे पण असतं. आता ह्याच्यात बेसिकली कसं खूप असतात, इव्हन आपण पण, मी सुद्धा नॉर्मली गोळ्या घेताना कंटाळा करते, साहजिक आहे, रोज गोळ्या घेणं हे करणं कंटाळा येतो. पण नाही, 100% नाही, पण आपण ऍटलीस्ट 95% तर ट्राय करू शकतो या गोष्टी. आता आपण डिलिव्हरीच्या 2 प्रकारमध्ये आपण गप्पा केल्यात, तर त्यांचा परिणाम आईच्या दुधावर होतो का? नाही, आईच्या दुधावरती सीझर झालेलं आहे का नॉर्मल झालेलं आहे त्याचा परिणाम नाही होत आईच्या दुधावरती. बेसिकली फक्त एवढंच आहे त्याच्यात की जर नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर आई थोडं कसं लवकर हालचाल करू शकते. समजा बाळाला घेऊन बसणं किंवा थोडंसं उठून बसणं, हे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये थोडं आई लवकर, म्हणजे पेशंट लवकर थोडं मुवेबल होतात. सीझरमध्ये थोडं रिस्ट्रिक्शन्स येतं की साधारण 24 तास म्हणा, 7 ऍटलीस्ट अर्धा दिवस का होईना आई झोपून असते. साहजिक त्या अॅनेस्थेशियाचं गेल्यानंतर पेन टॉलरन्स, त्याच्यामुळे थोडं पटकन बाळाला घेणं, हातात घेणं हे तेवढं त्या पेशंट्सला जमत नाही. तर तेवढंच फक्त एक मीथ आहे. आणि सर्वांना असं वाटतं की नाही
की बाळाला लवकर घेतलं नाही लावायला म्हणून दूध आलं नाही. पण असं नाहीये. आजकाल हल्ली सर्वीकडेच झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट सर्व हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर झाल्या बाळाला आईच्या ब्रेस्टला लावायचं मिल्कसाठी, की जेणेकरून तो सकिंग रिफ्लेक्स यायला पाहिजे बाळामध्ये. आणि त्याच्यानंतर एव्हरी 2 to 3 अवरली बाळाला हे फीड द्यायचं. हा ऑलमोस्ट प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हा रूल आलेला आहे. रूल आलेला आहे आता आपण म्हणजे पेनलेस डिलिव्हरी ह्या पॅटर्न माझ्याकडे नवीन होता, मी पहिल्यांदा ऐकला. तर ते कितपत आता लोक चॉईस करायला लागलेत, आणि त्याच्यामध्ये बाकीच्या डिलिव्हरीपेक्षा काय वेगळं असतं? पेनलेस डिलिव्हरी बेसिकली कसं असतं की स्पाईनच्या याच्यात थोडंसं आपलं इंजेक्शन देतात. पूर्णपणे ती भूल नसते, पण ते सॉर्ट ऑफ पेन किलर आपण कसं खातो की पेन नाही जाणवत. आईला पेन नाही जाणवत, जे कळा असतात त्याचं पेन नाही जाणवत. फक्त जे कळाच्या वेळेस जे पोट टाईट होणं किंवा जे थोडेफार जे सिम्पटम्स आहेत ते फक्त जाणवतात. त्याच्याने मदरला खूप स्मूथ होते. आणि आम्हाला सुद्धा ती कोऑपरेट करतं. जेव्हा पेशंट आम्हाला सुद्धा कोऑपरेट करतं ना, तेव्हा आम्हाला जास्त एश्युरन्स असतो की नाही बाबा आम्ही अजून चांगल्या याच्याने करू शकू, आईला पण व्यवस्थित, बाळाला पण व्यवस्थित. आणि त्या दरम्यान तर आपण बाळाचे हार्टबीट्स आणि हे तर सर्व मॉनिटरिंग आईचं बाळाचं हे तर कंटिन्यूज असतं. तर बऱ्यापैकी आहेत असे पेशंट्स की आता ते पेनलेस डिलिव्हरीच्या इकडे जातात, रादर स्वतःहून पण विचारतात की पेनलेस डिलिव्हरीचं काय. त्याच्यात एकच आहे डोक्यात प्रत्येकाच्या राहतं की याच्याने बाळाला काही त्रास होईल का आणि मेनली बॅकएक होईल का. पण असं काही नाहीये. बाळाला त्रास हा पेनलेस डिलिव्हरीच्या याच्याने होत नाही किंवा ते इंजेक्शनने होत नसतो. तो जो त्रास व्हायचा आहे तो तुम्ही पेनलेस डिलिव्हरीचा ऑप्शन करा किंवा नॉर्मलचा ऑप्शन करा विदाऊट पेनलेसच्या इंजेक्शनचा, तो जो बाळाला व्हायचा आहे तो होणारच आहे. आणि ऍट द एंड बाळ जसं आहे त्याचं नशीब ते घेऊन आलेलं असतं. त्याला ज्या पद्धतीने पाहिजे तो त्याच पद्धतीने येतो. हे आतापर्यंतचं मी असू देत का मी ज्यांच्या अंडर खूप मोठे आहे डॉक्टर त्यांच्या अंडर पण काम केलेलं आहे ते सुद्धा हेच म्हणतात. आणि ते आहेच तसंच आहे. अगदी त्यात आपण काहीच करू शकत नाही, त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही. मग हे पेनलेस डिलिव्हरीसाठी लागणारा खर्च वेगळा असतो का, आणि त्याचे काही साईड इफेक्ट वगैरे आहेत का? त्याचे साईड इफेक्ट असंच काही नसतात पेनलेस डिलिव्हरीच्या याचे. आणि त्याला आम्ही नसू देत, म्हणजे त्याच्यासाठी अॅनेस्थेटिस्ट जे असतात, भूल तज्ञ जे असतात, ते जे स्पेशालिस्ट असतात ते देतात. ते आम्ही ऍज अ गायनेकोलॉजिस्ट ते आम्ही नाही देत. ओके ते थोडं खर्चिक असेल मग. हा त्याचा थोडासा एक्स्ट्रा लागतो, पण असं नाही का ते अगदीच एक्सपेन्सिव्ह आहे खूप असं हे नाही. थोडंसं मायनर नॉर्मल डिलिव्हरीचा जो तुम्हाला खर्च आहे त्याच्यापेक्षा थोडाफार एक 10,000 रुपये, 12,000 रुपये, 5,000 रुपये मायनस प्लस मायनस इकडे तिकडे तेवढं ते लागतो. पण ते खूप चांगलं ऑप्शन आहे. आत्ताच्या याच्यात तो खूप चांगला ऑप्शन आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं बाळ एकदम असं गुबगुबीत पाहिजे, जसं ते फोटोजेनिक पाहिजे, आणि असं पांढरं शुभ्र मस्त गोरं घुमटं असं एकदम हेल्दी. त्यासाठी मग घरून काहीतरी नुसके आपण ऐकतो की तू हेच खा, तू तेच खा. आणि आताच्या मुलींना कधी कधी नशा होतो तो खायला, कारण की फूड स्टाईल चेंज झाली, किंवा मग टेम्पटेशन येतं बऱ्याच गोष्टींचं. नको ते टेम्पटेशन ऐकलंय मी ते येतं. त्याच्यानंतर मग आपण इंटरनेटवर तर तेच बघत राहतो दिवसभर. तुम्ही नारळ पाणी पिया, 2-3 नारळ पाणी पिया एका दिवसातून. तर हे कितपत खरं आहे? म्हणजे नारळ पाणी प्यायल्याने किंवा आपण जे म्हणतो आता की केशरयुक्त दूध आधीचे जे म्हणायचे, हळदीचं दूध आधीचे जे म्हणायचं, त्याच्याने असंच काही होत नसतं. गोरं होणं किंवा स्किन छान होणं असं काही नसतं. बेसिकली त्याच्यात अँटीऑक्सिडंट असतात. हे जे सर्व फ्रुट्स म्हणा, आधीचे पण जे लोक म्हणायचे ते काही चुकीचं नव्हतं. फक्त एवढंच आहे ते सायंटिफिकली प्रूव्ह नव्हतं किंवा ते आत्ताच्या याला पटत नाही. पण ते पण काही कम्प्लिटली 100% चुकीचे नाहीयेत. पण त्यांनी जो सांगितलं की नाही याच्यावरती कलर असतो किंवा स्किन असते किंवा केस असतात, वजन वाढतं, वजन वाढतं, असंही नाही. तर बेसिकली अँटीऑक्सिडंट असतात. तुम्ही कुठेही जरी वाचलं ह्या याच्यात न्यूट्रिएंट जे असतात ते कुठले असतात की जसं सोडियम, आपले हे जे असतात अँटीऑक्सिडंट हे जे असतात, त्याच्यामुळे ब्लड साहजिक प्युरिफाय होतं, म्हणून बाळपण व्यवस्थित होतं, आई सुद्धा छान होते त्याच्याने. बरोबर. मॅडम, आपण बघतो की जेव्हा प्रेग्नन्सी राहते एखाद्या सुनेची, तर घरातले सगळे लोक काळजी करतात की तू हे खा, हे खाऊ नको, हे काम नको करू. म्हणजे खूप अटेन्शन तिला दिलं जातं, खूप प्रेम तिला दिलं जातं, माहेरी किंवा सासरे दोघांकडनं. आणि एकदा का डिलिव्हरी झाली की सगळं अटेन्शन बाळावर येतं आणि आई मात्र एकटी राहते, जेव्हा खरं तर तिलाही मानसिक आधाराची खूप गरज असते. आणि याचाच परिणाम मग पुढे जाऊन पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन वगैरे या गोष्टी तर पुढे कॅरी ऑन असतातच तिच्या नशिबी. तर डिलिव्हरी नंतर सुद्धा परिवाराची काय जबाबदारी असते?
डिलिव्हरी नंतर म्हणजे खास करून फॅमिलीची, खास करून तिच्या हस्बंडची ही जबाबदारी की जेवढं तुम्ही बाळाला अटेन्शन देता समजा तेवढंच तिला पण अटेन्शन देणं गरजेचं असतं. का? कारण की तिचं पण आयुष्य कम्प्लिटली बदललंय ना. तिच्या पण आयुष्यात नवीन, जसं तुमच्या आयुष्यात आलेलं आहे तसं तिच्या पण आयुष्यात नवीन आलेलं आहे. बाळाचं आणि आईचं पूर्ण जे सायकल असतं, फिडिंगचं म्हणू देत, म्हणजे झोपण्याचं म्हणू देत, दोघांचं पण कम्प्लिटली अपोजिट असतं. त्याच्यामुळे आई फिजिकली पण म्हणजे तिला त्रास होत असतं, इमोशनली होत असतो. बाकी जेवण जे असतं आधीचं ते असतं, जात नसतं ते व्यवस्थित, हेच का तेच का हे रिस्ट्रिक्शन्स येतात. प्लस तिला सायकोलॉजिकल थोडंसं असतंच की अरे नाही आता आपण आता वेगळं झालो, आता आपल्या आयुष्यात अजून एक जण आलाय. सेम तसंच लागू होतं हजबंडला पण. म्हणजे जे बाळाचे वडील असतात त्यांना पण ह्या गोष्टी नवीनच असतात. मग अशा वेळेस दोघांनी एकमेकांना समजून घेणं रादर जास्त बेटर असतं आणि दोघांना त्यावेळेस एकमेकांची गरज असते की तुम्ही स्वतःच्या बायकोला समजा आणि बायकोने पण हजबंडला समजलं गेलं पाहिजे की जेणेकरून आता तुम्ही जर ऐकलं असेल की आजकाल हल्ली वडिलांमध्ये पण निघालाय पोस्टपार्टम डिप्रेशन इन फादर असं सुद्धा असतं. आता लोक त्याच्यावरती सुद्धा बोलतात आणि ते होतं सुद्धा का? कारण की जसं आईचं आयुष्य चेंज होतं तसं वडिलांचं पण होतं ना. त्याला पण म्हणजे माणसाला पण कामं असतात बाहेरचे, भले बाहेरचे नसू देत, घरात बसून असू देत, वर्क फ्रॉम होम असू देत, काही नाही काय असं ना ते सर्व असतं. पण तो सुद्धा तेवढंच लक्ष देत असतो ना. आणि आजकाल हल्ली मुलं असे नाही राहिले की अरे बाबा काहीच लक्ष देणार नाही, थोडंफार तर द्यावंच लागतं कारण की फॅमिलीज कमी आहे, सोबत कोणीच नाहीये. आयदर तुम्ही तिकडे जा, माहेरी निघून जा, किंवा सासू सासऱ्यांकडे जा, किंवा आहे तर दोघच जण थांबा. त्याच्यामुळे दोघांना एकमेकांसोबत उभं राहणं गरजेचंच आहे त्या सुमारास. आणि तेव्हा मेनली बाईची सायकोलॉजी समजून घेणं जास्त गरजेचं असतं. ती जर कधी अशी डिप्रेशन मध्ये गेली किंवा ती जर इमोशनली वीक झाली तर त्याचा परिणाम मग इव्हेंच्युअली दुधावरती व्हायला लागतो. आणि आईचं आणि बाळाचं गणित सेट व्हायला, रुटीन सेट व्हायला साधारण 1 ते 1.5 महिना तरी जातो नॉर्मली. कारण की त्याचं पूर्ण उलट असतं. ते सकाळी झोपतं, रात्री जागं राहतं. मग आईचं तसं असतं, आई सकाळी जास्त वेळ झोपू शकत नाही कारण की घरातले असतात की घरातले काय म्हणतील झोपली म्हणून हे केलं. तो तसा तिच्या याच्यात पण थोडासा कुठे नाही म्हटलं तरी तो सायकोलॉजिकल फॅक्ट असतो की अरे नाही सर्वजण हे घरात तर झोपले ना पाहिजे दुपारी, रात्री तिला झोप मिळत नाही, मग तो स्ट्रेस पण वाढत जातो. हॉर्मोनल स्ट्रेस. आपण असं बघतो की डिलिव्हरी झाल्यानंतर जे बाळ असतं, आता सी सेक्शन झाल्यानंतर आईचा हालचालींवर मर्यादा येते आणि मग ते बाळ हँडओव्हर होतं घरच्यांकडे. म्हणजे आई असेल, सासू असेल किंवा आत्या वगैरे ह्या गोष्टीत असतातच घरातच. आणि ते मग बाळाला त्यांच्या पद्धतीने ट्रीट करायला सुरुवात करतात. म्हणजे फार आंघोळ घालण्यापासून, फार मसाज करण्यापासून. आणि इथं आईच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतं की हे मसाज आता निघायचं, मी हेच वापरणार आहे, हेच कपडे वापरणार आहे, किंवा ह्याच पावडर वगैरे जे काही वापरणार आहे आता तिने काही तिचा रिसर्च असतो. आणि हे कम्प्लीट तिला काही विचारतच नाही, पार तिला उलटा करून घासतील, सीधा करून घासतील. तर याच्यात पण परिणाम होतो का? होतो ना, बऱ्याचदा होतो की आईच्या अपेक्षा वेगळ्या असतात की बाळ झाल्यानंतर आपण असं करू दिलं, तसं करू, नॉर्मल असू देत का सिझर असू दे, ज्यांना जसं ते इन्व्हॉल्व्ह व्हायचंय आणि ज्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचंय ते होणारच इव्हेंच्युअली. पण अशा वेळेस घरच्यांना पण समजलं पाहिजे की अरे तिचं पण बाळ आहे, तिला पण थोडं तुम्ही पण करा, नाही असं नाही. हे दोघांनी पण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, तिने पण समजून घेतलं पाहिजे की अरे हे त्यांचं सुद्धा आहे तेवढंच. तर त्यांनी थोडंफार करणं आणि घरच्यांनी पण समजून घेणं की अरे ही जे म्हणते ते पण त्यांनी थोडंफार समजून घेणं, हे जर असं समजूतदारपणा दाखवून केलं तर कोणी नाराज नाही होणार, कोणावरती त्रास नाही होणार. म्हणजे माझंच खरं, तसं नाही होणार. मी इथे 4 मुलं मी काढली, तू मला शिकवणार आहे का, मी त्यांना कसं वाढत. तो जर कधी हा जर पॉइंट सोडला जुन्या लोकांनी, आधीच्या लोकांनी की मला नको हे करू, जो इगो म्हणा किंवा असा जो अनुभवी बोल असतो तो थोडासा वेगळा हे करायचा. कारण की प्रत्येकाची मेंटॅलिटी आता वेगळी झाली आहे ना, जनरेशन चेंज होते तशी प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी होते. आपल्या नंतरची सुद्धा जनरेशन तेला कोप करणं आपल्याला पण आता कधी कधी जमत नाही. कारण की ते 3-4 वर्षाची मुलं सुद्धा आपल्याला काय बोलून जातात आज ते आपल्याला नसतं माहिती. खरंय खरंय. आपण सुद्धा या स्टेजला जरी असून सुद्धा आपण विचार करतो की अरे आपण तेवढं त्या वयाचे असताना आपण तर काहीच बोलत नव्हतं. आजकाल हल्लीची बघा, म्हणजे साहजिक आहे आपल्या आधीची जनरेशन तर ती अजून बोलणारच. पण हे आपल्या याच्यात जास्त हे की आपण समजून घेणं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने समजवणं, असं मला बेटर वे वाटतो तो. म्हणजे दोघांकडच्या लोकांनी एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं. किती म्हणते सगळ्यांना प्रेमापुटीच करायचंय, अति प्रेमापुटी, की मला खूप काळजी करायची, पण एक बॅलन्स करून बाळासाठी काय योग्य आहे थोडं तुम्ही करा, थोडं त्यांनी करायला पाहिजे. की ते सर्वांचंच आहे. आईचं पण तेवढाच अधिकार जास्त आहे, रादर जास्त अधिकार आहे आई वडिलांचा बाळावरती. तर थोडं त्यांना हे करा, तुम्ही 18 गोष्टी करा, त्यांना 20 करू द्या, काय फरक पडला.
अगदी करता ते तुम्ही त्या बाळालाच घेऊन ना. अगदी अगदी आणि आधी म्हणायचे की आधी हे करायचे, काजळ घालायचं, तेलाने मालिश करायची, हे करायचं ते करायचं. आजकाल हल्ली काजळ घालणं वगैरे नाही सांगत. त्याच्या की आधीच्या याच्यात प्युरिटी जास्त होती. त्या आधीच्या लोकांच्या जनरेशन मध्ये प्युरिटी जास्त होती. आता कुठे काय. आधी ते म्हणायचे की नाही 3-4 महिने झाले की बाळाला वरचं दे. आता आम्ही 6 महिन्यापर्यंत नाही सांगत. इव्हन पाणी पण नाही सांगत आम्ही. नॉर्मली सुद्धा आपल्याला हे पचत नाही, पाणी नाही, इन्फेक्शन मोठ्या लोकांना होतं. ते तर लहान बाळ आहे अजून. आणि मध पण दिलं जातं बाळजन्म, मधाचा ड्रॉप तर तो पण आम्ही नाही सांगतो. कारण आधीच्या याच्यात प्युरिटी होती, हे समजत नाही. आता शुगर आहे, ऑलमोस्ट शुगर आहे सगळ्या याच्यामध्ये, प्रिझर्वेटिव्ह आहे, ते सूट होत नाही काही गोष्टींच्या ठिकाणी. आधीच्या याच्यात बाळांना NSU लागायचं का? नव्हतं लागत. आधीच्या याच्यात आईला काही त्रास व्हायचं का? नव्हतं होत असतं तरी कोणी एवढं हे नव्हतं करत. कारण की ती बाई पण की तिला रुटीनली सवय होती की हे असंच असतं बाईच्या नशिबात, असंच होतं. काम खूप होतं त्यांच्या आयुष्यात. त्याच्यामुळे त्यांना एवढे लक्ष देण्यासाठी जागाच नव्हती. आताच्या याच्यात प्रत्येक जण जो तो अवेअर झालाय आणि व्हायला पण पाहिजे. आणि आधी असंही असायचं की प्रेग्नन्सी झाल्या दुसऱ्या दिवसापासून कामाला जायचं लोक. हो, ऑप्शन नव्हता ना. म्हणजे तुमच्या हातातोंडाशी घास आहे तर ते त्याच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, काहीतरी सेलिब्रेशन पण नसायचं. ते झालं ठीक आहे, बाकीच्या लोकांचं झालं बाबा, त्यात काही मोठी गोष्ट नाही. आताची गोष्ट वेगळी जरा. आता जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा सगळ्यात मोठा बदल होतो स्लीप सायकल. म्हणजे एका साईडला झोपता येत नाही तुम्हाला, म्हणजे स्ट्रेटच झोपायला लागतं, कारण की पोटावर प्रेशर वगैरे असतो. आणि ते 1-2 दिवस नाही, कम्प्लिटली 9 महिने तरी ऍटलिस्ट. तर या भेटींमध्ये आपण बघतो की काही उशा वगैरे येतात, पिलोज वगैरे जे सपोर्टिंगला असतात, जेणेकरून आपल्याला थोडंफार प्रमाणात पोस्चर वगैरे चेंज करता येतं झोपण्याचं. तर ते योग्य आहे का? बेसिकली आम्ही लेफ्ट साईडला झोपायला सांगतो. साधारण 21-22 आठवडे झाले, म्हणजे आपल्या नॉर्मल भाषेत जर बोललं 5वा-6वा महिना झाला की आम्ही लेफ्ट साईडला झोपायला सांगतो. का? कारण की सरळ बाईला तेव्हा झोपता येत नाही. पोट जसं जसं वाढतं, प्रेग्नन्सी जशी जशी वाढत जाते तसं तसं डायरेक्टली तुमच्या मणक्यांवरती प्रेशर येतं. पोटाचं प्रेशर तुमच्या छातीवरती येतं, त्याच्यामुळे ब्रेथलेसनेस होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा पाठ दुखायला सुरुवात होते, किंवा एकदम सफोकेट झाल्यासारखं होते. आणि डाव्या साईडला आपल्या इकडनं एक वेन गेलेली असते, त्याच्यावरती जर डायरेक्टली प्रेशर आलं तर आईला सफोकेशन होतं. म्हणून राईटने गेलेली असते, म्हणून आपण लेफ्टला झोपायला सांगतो. प्रेग्नन्सी पिलोज मिळतात, त्या पण ज्याला सूट होत असतील तर त्याने आवर्जून घ्यावे, ते तर उत्तमच आहे. नाही तर घरगुती पण जर उपाय करायचे असतील, आपल्या घरातल्या छोट्या छोट्या पिलोज असतात, ते पोटाच्या खाली ठेवायच्या, 2 इंचच्या मध्ये ठेवायच्या, बॅकला सपोर्ट म्हणून घ्यायच्या, या सुद्धा करू शकतो. येस. एखाद्या बाईचं शरीर समजून घेण्यासाठी किंवा प्रेग्नन्सीमध्ये तिच्या शरीरात काय काय बदल होत आहेत ते समजून घेण्यासाठी हे किती महत्वाचे. म्हणजे सपोज आता माझी वाईफ डॉक्टर आहे, तिने मला एक ॲनिमेटेड व्हिडिओ दाखवला होता की एक बेबी जेव्हा फॉर्म होतो आणि तो जेव्हा वाढतो तेव्हा जे इंटरनल ऑर्गन असतात ना ते शिफ्ट होतात, लिटरली शिफ्ट होतात. म्हणजे बेबीसाठी जागा क्रिएट होते आणि ते शिफ्ट होतात. आता ॲनिमेशन व्हिडिओमध्ये ते बोलताना दिसतात की अरे थोडा उदर हो जागा असं काहीतरी, आणि पूर्ण जागा शिफ्ट होते हळूहळू इकडे तिकडे. आणि ते खूप पेनफुल किंवा एक म्हणजे विचित्र हालचाल असते पूर्ण शरीरामध्ये ऍडजस्टमेंट झालेली. तर ह्या लेवलचं सॅक्रिफाईस आपल्यासाठी एखादी स्त्री करते, हे घरच्या लोकांना किंवा ऍज अ नॉलेज म्हणून बाकीच्या लोकांना माहिती पाहिजे का? हो, माहिती हवं ना. म्हणून तर प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होणं, युरिन जास्त वेळ होणं, पोटात दुखणं, किंवा हे जे ब्रेथलेसनेस होणं, नंतर ऍसिडिटीचा जास्त त्रास होणं, नंतर किंवा बाई जे म्हणतात अरे चालताच येत नाही, 4 पावलं चालले तरी तिला दम लागणं, जी नॉर्मली व्यवस्थित चालू शकते, हे तेच रिझन असतं. कारण की पूर्ण प्रेशर पडतं. हेच जसं तुम्ही ॲनिमेटेड व्हिडिओ बघून म्हणलात की शिफ्ट होतात ऑर्गन, ते ऍक्च्युअली तसं आहे. अच्छा, म्हणजे म्हणून आपल्याला त्यांच्या त्रासाची जाणीव होते की हिला त्रास होतोय, म्हणजे आपल्याला काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर मग कसं कधी कधी टोमणे सुद्धा येतात. आम्ही 4-4, 5-5 वेळेस डिलिव्हरी केली. अशा वेळेस हे की घरातली जी बाई असते त्याच बाईने, इरिस्पेक्टिव्ह ऑफ आई, सासू, नणंद, बहीण, कोणी पण असू दे, नातं कुठलंही असू दे, पण त्या घरातल्या बाईनेच रादर त्या बाईला समजून घेणं हे जास्त गरजेचं असतं. आणि तिच्यासोबत उभं राहून बाकीच्यांना पण तेवढंच समजवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कारण की तसं जर बघितलं तर मुलांना त्याचा अंदाज येतो, आता वाचून पण झालेला आहे, येतो, पण ते प्रॅक्टिकली करणं किंवा समजून एवढं डीपली घेणं, जेवढी बाईला समजू शकते तेवढं माणूस नाही समजू शकत. आणि बाईने स्टँड घेतला की घर ऑटोमॅटिकली ते सुरू होतं. त्याच्यामुळे मला तर जेन्युन माझं प्रांजळ मत आहे की हे घरातल्या बाईने घरातल्या बाईला जास्त सपोर्ट करणं. हा, आणि जिला जी सपोर्ट करते, आता प्रेग्नंट बाईला तिला जर कधी तिची नणंद किंवा सासू सपोर्ट करते, किंवा तिची जाऊ, बहीण, आई कोणी जरी सपोर्ट करते,
तरी पण त्या मुलीने स्वतः समजून घेणं की अरे नाही, हे पण आपल्याला सपोर्ट करतात, आपण त्यांचा पण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, ऍज अ टेक इट फॉर ग्रांटेड नाही घेतलं गेलं पाहिजे. अगदी अगदी बरोबर. आपण जसं सांगितलं की प्रेग्नन्सीच्या ड्युरेशन मध्ये फॅमिली इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त वाढते किंवा रिक्वायरमेंट खूप जास्त वाढत चालली. आता फक्त ते बाळाला जन्म देणं तेवढं पर्यंत मर्यादित नाहीये, त्याचा एक इव्हेंटच केला जातोय, ठीक आहे, किंवा मग मुहूर्त वगैरे जसं आता लास्ट टाइम आपण डिस्कस केलं. तर अशा काहीतरी विविध रिक्वायरमेंट्स तुम्हाला फेस करायला लागत आहेत ना, आमच्याकडे येतात ना, बरेच आहेत की जेव्हा मी जॉब करत होती तेव्हा सुद्धा मी केसेस बघितलेले, आत्ताला पण बघते मी, की असे सेकंदाचे सुद्धा मुहूर्त काढून येतात की 2:15 आणि 3 सेकंदालाच आम्हाला बाळ पाहिजे असतं. अरे तसं पॉसिबल नाही, तुम्ही सीझर जरी म्हणलं तरी तसं पॉसिबल नाही. मग आम्हाला रिस्ट्रिक्शन्स असतात, त्यावेळेस मग आईला पण त्रास होऊ शकतो किंवा कठीण असतं ते. सेकंदाचा मुहूर्त काढणं हा फार विचित्र गोष्ट आजकाल हल्ली बघायला मिळते. फार तुम्ही द्या 15 मिनिटाचा, तुम्ही द्या अर्धा तासाचा द्या मुहूर्त, की एवढ्या वेळ तासाभराचा मुहूर्त द्या, चांगली वेळ बघून द्या तुम्ही, की नाही या वेळ ही वेळ चांगली तेव्हा करू शकतो ना, त्याला आम्ही काहीच म्हणत नाही. पण जे सेकंदाचे मुहूर्त काढून येतात, सीझर तरी ठीक आहे, ते मुहूर्तासाठी म्हणून लोक सीझर करतात, किती समजून झालं तरी. इव्हन काही पेशंट्स असे बघितले की ते डिमांड करतात इव्हन नॉर्मल डिलिव्हरीला सुद्धा, की या वेळेला डिलिव्हरी करून द्या म्हणून आम्हाला. अरे असं नसतं, नॉर्मल डिलिव्हरीला आम्ही त्या वेळेला डिलिव्हरी नाही, सीझरला आम्ही सेकंद पाहण्याचा प्रयत्न 100% करतो, पण तो होईलच याची गॅरंटी नाही. 100% प्रयत्न करणार आम्ही, सेकंदाचा सुद्धा मुहूर्त पाहण्याचा आम्ही किंवा त्यावेळेला करण्याचा प्रयत्न करतो. पण थोडंफार जर इकडे तिकडे झालं आणि जर आम्हाला असेल की तो मुहूर्त जाऊ देत पण बाळाला पहिल्यांदा काढणं किंवा आईला पहिल्यांदा व्यवस्थित करणं ते जर गरजेचं असेल तर साहजिक आहे आम्ही तो सेकंदाचा मिनिटाचा मुहूर्त नाही बघत, आम्ही बाळाला आणि आईला बघतो. किंवा तुमची न्यूमरोलॉजी पण आजकाल हल्ली बघायला मिळते की या तारखेलाच आपण डिलिव्हरी करायची, त्याच तारखेला डिलिव्हरी करायची. पण भरपूरदा अशा सुद्धा केसेस आहेत की न्यूमरोलॉजी नुसार सुद्धा जायचं नाही. म्हणून मी मगाशी खूप आधी बोललेले की बाळाला तुम्ही काहीही डिसाईड करा, बाळाने जे डिसाईड केलेलं आहे मोड ऑफ डिलिव्हरी, त्याचा डे, त्याचा टाइम तो तसाच येतो, त्याला काहीच करू शकत नाही, तो वरतूनच असतो. म्हणून आम्ही म्हणतो की देव बसलाय आमच्यावरती सुद्धा. म्हणजे सेकंदासाठी तुम्ही ते कट करून वाट बघतात सेकंदाची. काही वेळेला आम्हाला तसंच हे करावं लागतं की आम्हाला सुद्धा 1 सेकंद वाट बघावी लागते, आम्हाला त्या पद्धतीने सुरू करावं लागतं, आम्हाला त्या पद्धतीने मॅनेज करावं लागतं की अरे नाही इतक्या वेळ आम्हाला एखादी प्रोसिजर करायला जर इतका वेळ लागतोय तर आपण ती हे करू आणि 1 सेकंद थांबून लगेच बाहेर बाळ काढू, आम्हाला त्या पद्धतीने सुद्धा करावं लागतं. हे किती योग्य आहे पण म्हणजे नाही ते बरोबर नाही. म्हणजे पण आता ते लोकांच्या भावना त्याच्यात दुखवणं ते पण बरोबर नाही. बिलीफ वाढत चाललंय तर त्याला काही नाही, बरोबर आहे तो बिलीफ, पण एक सर्टन लिमिट पर्यंत बिलीफ असणं वाईट नाहीये, पण एक्स्ट्रीम नाही केलं पाहिजे. रात्री मध्यरात्री 2:30, 3, 3:30 हा मुहूर्त नाही, म्हणजे काही हे नसतं, याला काही अर्थ नसतो. आणि जसं आपण आता गाड्या घेतो मुहूर्त वगैरे पाहून, तर त्या पिरियड मध्ये सुद्धा डिलिव्हरीचं प्रमाण वाढतं का? असतात ना. आजकाल हल्ली जिथे ज्या गोष्टींसाठीचे मुहूर्त आहे ते साधारण सर्व एकच असतं. या पंडितने सांगितलं, त्या पंडितने सांगितलं, इतक्या याच्यात करा, मग हाच दिवस नको, मग ताच दिवस नको. म्हणजे आम्हाला अक्षरशः सांगावं लागतं पेशंटला रागवून किंवा स्ट्रिक्टली समजावून की त्या बाळाची कंडिशन चांगली नाहीये किंवा ते होणार नाहीये, तू सीझर कर, आत्ताच्या आत्ता सीझर करावं लागेल. नाही मग थोड्या वेळाने करू, नाही आत्ताचं नाही आपण उद्याचं करू, अरे ते उद्यापर्यंत नाही थांबू शकत, नाही मग आपण 4 तासाने करू, अरे त्याला आत्ता अर्धा तासाच्या आत काढणं ते बाळाला गरजेचं आहे, नाहीतर ते बाळ किंवा आईला काहीतरी तर त्रास होईल, मग तेव्हा रिस्की होईल ते, मग तेव्हा तुम्ही मुहूर्ताचं काय कराल. पण तेव्हा सुद्धा काही पेशंट असे बघितले की पंडितला विचारल्याशिवाय करत नाही. शेवटी आम्हाला सांगावं लागतं की तू लिहून दे, तुमची जबाबदारी, बाळाला किंवा आईला काही झालं तर. मग अशा वेळेस पेशंट ठिकाणावरती येतो किंवा रिलेटिव्ह ठिकाणावरती येतात आणि म्हणतात की नाही डॉक्टर करा. असे सुद्धा एक्स्ट्रीम लेवलचे केसेस बघितलेत. तर माझं हेच म्हणणं आहे प्रत्येकाला की करा, पण एवढा पण एक्स्ट्रीम नको. बरोबर आहे. आता आपण डिलिव्हरीचे प्रकार पाहिलेत, पण त्याहूनही मोठा इश्यू आता असं होतोय की प्रेग्नन्सीज राहत नाही, याचं प्रमाण खूप ड्रास्टिकली वाढत चाललंय. नाही एक तर लाईफस्टाईल सर्व मॉडिफिकेशन झालेलं आहे, नंतर स्ट्रेस, कॉम्पिटिशन, मेनली तर स्ट्रेस खूप जणांचा वाढलेला आहे. म्हणजे असं नाही का लेट मॅरेजेसचं ठीक आहे,
प्रमाण आहे नाही असं नाही, पण जरी योग्य वय असेल, असे पण केसेस बघितले आहेत की ते 23, 24, 25 वर्षाचे तरी सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. की लग्नाला खूप वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये. आणि काही असे पण केसेस बघितले 37, 38, 39 वर्षाचे काही महिनेच झाले लग्नाला नॅचरली कन्सिव्ह झालेले आहेत. मेन बेसिकली स्ट्रेस, धावपळ, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, कंपॅरिझन, ह्या गोष्टी माणसाचे बदलत चालले, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढत चाललंय. आणि असंही कधी होतं का, सपोज आता लग्न झाल्यानंतर तुम्ही प्रोटेक्शन न यूज करता पिल्सचा भरोशावर जास्त राहतात की प्रेग्नन्सी नको व्हायला पाहिजे म्हणून, आणि त्याचा एक्सेसिव्ह वापर नंतर मग जेव्हा तुम्हाला पाहिजे असतं प्रेग्नन्सी तेव्हा इश्यू येतात? नाही, एक म्हणजे तुम्ही जर योग्य ते अंडर गायडन्स जर घेतलं कुठल्या कन्सल्टंट कडनं, म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट कडनं किंवा ह्याच्याने, तर तुम्ही जर प्रॉपरली ते व्यवस्थित अंडर गायडन्स घेतलं तर त्याचा सच प्रेग्नन्सी राहायला काही त्रास नाही होत. अच्छा. बरेच लोक डायरेक्ट मेडिकलवर जातात आणि ते मनाने घेणं आणि एक्स्ट्रीम लेवलला मनाने घेणं साहजिक आहे, ते कधी ना कधी तुम्हाला अफेक्ट करणार आहे. पण तुम्ही प्रॉपर अंडर गायडन्स घ्या, तुम्हाला ते नाही अफेक्ट करणार. बेसिकली पीसीओडी पण जर तुम्ही बघितलं असेल आत्ताच्या याच्यात तर खूप वाढत चाललंय. लहान लहान मुलींमध्ये पीसीओडी येत चाललंय. पीसीओडी सुद्धा एक कारण आहे की इन्फर्टिलिटी होण्यासाठीच, कारण की कम्प्लिटली सायकलच तुमची चेंज झाली ना, चेंज होते, कम्प्लिटली सायकल चेंज झाली. मेन तेच आहेत की स्लीप सायकल, लाईफस्टाईल चेंजेस आणि पूर्णपणे फिटनेस आणि तुमचं स्ट्रेस लेवल, बेसिकली द स्ट्रेस लेवल. एक्झॅक्टली. आता तुम्ही मला सांगा, आपण जेव्हा 18, 19, 20 वर्षाचे होतो तर आपण पैसे कसे कमवायचे, का अभ्यास करायचा हे डोक्यात होतं. आत्ताचे 18, 19, 20 वर्षाची मुलं पैसे कसे कमवायचे आपल्यापेक्षा जास्त आयडिया त्यांना असतात. आणि मग स्ट्रेस लेवल वाढतो सगळ्या गोष्टींचा. मग तो हळूहळू इव्हेंच्युअली वाढतच जातं, कारण की तेच तुमचं वय असतं की तुम्ही तेव्हा तुमची मेंटॅलिटी चांगली पाहिजे. अगदी अगदी अगदी. माझं पर्सनल असं मत आहे की ज्याने 20व्या वर्षापर्यंत आपली हॉर्मोनल हेल्थ व्यवस्थित ठेवली तो पुढे जिंकला. ज्याने 30व्या वर्षापर्यंत आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवली तो जिंकला. ज्याने 40व्या वर्षापर्यंत त्याने फायनान्शियल हेल्थ चांगली ठेवली तो मग आयुष्यात जिंकला. म्हणजे टप्पे बरोबर आहेत. हे असं माझं पर्सनल. अगदी अगदी अगदी. तुम्ही एकदम सोप्या भाषेत ते डिस्क्राईब केलं की कोणत्या वयाच्या टप्प्यावर तुम्ही कुठं फोकस. कारण की जर 20व्या वर्षापर्यंत जर असतो तो एक मेन असतो की तिथे तुमचे हॉर्मोनल चेंजेस होतात, मुलं पण वाढतात, मुली पण, दोघांमध्ये पण होत असतात. ते जर तुम्ही व्यवस्थित तिथे त्या वेळेतच तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित प्रॉपर गायडन्सच्या अंडर किंवा व्यवस्थित वेल एज्युकेशन घेऊन किंवा व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला त्या रिलेटेड कधी गोष्टी पुढे फेस नाही करायला, कारण तुम्ही अवेअर असणार आधीच. त्याच्यानंतर सुरू होतं तुमचं शिक्षण, पैसा कमवणं, समाज, ह्या गोष्टी जास्त तुम्ही फेस करतात. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ तुम्हाला 30 पर्यंत कशी करून तुम्ही जर व्यवस्थित हे केलं तर ती कधी होणार. त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्शियली कसंही येणे आहो तुम्हाला सेटल व्हावंच लागतं, इरिस्पेक्टिव्ह तुम्ही कुठल्याही फील्डला असू दे. मॅम, समजा एक कंडिशन आहे की एका वेळेस पहिल्यांदा सी सेक्शन केलं तर सेकंड वेळेस सी सेक्शनच करायला लागणार आहे का नॉर्मलचे चान्सेस वाढतात? एक तर पहिलं की पहिलं सीझर का झालेलं आहे हे याच्यावरती पण डिपेंड असतं की पहिलं सीझर करण्याचं रिझन काय होतं. जर कधी तिला नॉर्मल डिलिव्हरीचा ट्राय देऊन जर तिची बॉडी फेवरेबल झाली असेल आणि जर बाळाच्या कारणास्तव जर सीझर करण्याची गरज पडली असेल तर आपण ट्राय देऊ शकतो. आणि असं जरुरी नाहीये की पहिलं सीझर झालं तर सेकंड सीझरच होईल, त्याच्यात सुद्धा आपण नॉर्मलचा ट्राय देऊ शकतो. पण तेव्हा रिस्क जास्त असते. का रिस्क जास्त असतं म्हणजे पहिल्या सीझरचा स्कार असतो युटरसला, तो नॉर्मल डिलिव्हरीच्या जेव्हा कळा असतात शेवटी तेव्हा तो फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तेव्हा क्लोज मॉनिटरिंग लागतं किंवा बाळाला जास्त धोका होऊ शकतो. किंवा आम्ही जे नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस जे आम्ही मेडिसिन देतो किंवा ट्राय करत असतो ते जेव्हा पहिला सीझर असेल आणि नॉर्मल डिलिव्हरीचा जेव्हा त्या पेशंटला ट्रायल चालू असेल तेव्हा आम्ही ते विगरसली देऊ नाही शकत. तेव्हा आम्हाला खूप रिस्ट्रिक्शन्स येतात. किंवा आम्ही नॉर्मली समजा थांबलोय अजून थोडंसं तर त्या याच्यात आम्हाला अजून थोडंसं चला थांबून बघू असा विचार नाही करावा लागत. आम्हाला जे नाहीये ना आता तर घ्यायचं, या पेशंटला सीझरलाच घ्यावं लागेल, तो आम्हाला एक डोक्यात बॅक ऑफ द माइंड ती प्लॅन ठेवावा लागतो. आणि असं सुद्धा बघितलंय की पहिले जर कधी नॉर्मल डिलिव्हरी असतील तर त्यांचं सेकंड सीझर होण्याचे जास्त चान्सेस असतात. अच्छा, उलट जास्त इन द सेन्स कारण की त्यांच्यात पाळीव बाळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर पाळीव बाळ असेल आणि जर कधी व्यवस्थित नसेल, बाळाचं वजनही जर चांगलं असेल तर शक्यतो सीझर केलेलं बेटर असतं. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं पहिल्याच याच्यात की प्लासेंटा जर कधी खाली असेल, असं नाही जरुरी की पहिलं नॉर्मल आहे तर सेकंड याच्यात प्लासेंटा खालीच नाही होऊ शकत. जर प्लासेंटा खाली जर असेल तर तेव्हाही जरी इरिस्पेक्ट ऑफ पहिली तुमची नॉर्मल डिलिव्हरी तुम्हाला सेकंड टाइम सीझर करू शकतो, करावंच लागू शकतो. ते डिपेंड ऑन आता
सिच्युएशन कशी काय येते, त्याच्यामुळे प्रोग्रेस कसं येते. खूपदा असंही बघितलंय की सीझर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी पण एकदम स्मूथली झालेली आहे. तेवढंच त्याच्यात क्लोज मॉनिटरिंग लागते, थोडी रिस्क जास्त असते आणि असते, पण होऊ शकतं. पेशंटच्या एक्सपिरियन्स मध्ये काय फायदा होतो का? म्हणजे पहिल्या डिलिव्हरी नंतर सेकंडला ते रिलॅक्स असता का, सेम असतं मेंटॅलिटी वगैरे त्यांची? नाही, त्यांना थोडंसं की नॉर्मल डिलिव्हरी झाली, चला पहिल्या एवढं पेनफुल नाहीये हे वाटतं, पण काही दिवसांनी म्हणतात की अरे सीझर केलेलं चाललं असतं, आता चालताच येत नाही आम्हाला. थोडेफार प्रत्येकाचे व्ह्यूजने एक्सपिरियन्स वेगवेगळे असतात, त्याच्याने रिव्ह्यूज वेगवेगळे असतात. म्हणजे प्रत्येक डिलिव्हरी मध्ये त्यांची मनस्थिती सारखीच असते की साधारण म्हणजे पॅनिक होणं किंवा ह्या गोष्टी असतात त्या असतातच म्हणजे सोबतच. आताच आपल्या गप्पा ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुमच्याशी संपर्क करण्याची इच्छा होईल, तर ते कुठं आणि कसं करू शकतो? माझं स्वतःचं क्लिनिक आहे, देशमुख वुमन्स क्लिनिक म्हणून, सिंहगड रोडला, गोयल गंगा सोसायटी, अमृत गंगा सोसायटी, गोयल गंगा बागोदरच्या इथे. तिथे पण तुम्ही येऊ शकता ते, किंवा मी Cloud9 हॉस्पिटल, सेनापती बापट रोड, तिथे असते मी. किंवा बाणेरला कम्युनिटी वेलनेस म्हणून आहे, कम्युनिटी वेलनेस पॉलिक्लिनिक, तर तिथे सुद्धा असते. आपण तिघ ठिकाणी असते मी खाली मेन्शन चालेल. देशमुख वुमन्स क्लिनिकला ते माझं स्वतःच, तिथे मी सकाळ संध्याकाळ डेली असते. Cloud9 हॉस्पिटलला मी अल्टरनेट डे असते आणि कम्युनिटी वेलनेसला बुधवारी आणि शुक्रवारी असते दुपारी. मला तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून. तर डेफिनेटली तुम्हाला जर काही कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही मॅडम सोबत इतकेच मनमोकळेपणाने गप्पा करू शकता आणि ते आपल्यापेक्षा जास्त मनमोकळेपणाने आपले जे डाऊट्स असतील ते क्लिअर करतील. आणि मला तर असं वाटतं की आपण आधी भेटलोय, इतकं फ्रेंडली तुम्ही मला समजून सांगितल्या काही गोष्टी. तर डेफिनेटली जे पेशंट्स असतील, त्यांना काही इश्यू असतील किंवा त्यांच्या मनातले काही दुविधा असतील प्रेग्नन्सीला घेऊन, किंवा पुढे काही त्यांना प्लॅन करायचं असेल, किंवा कोणत्या वेने जायचं याबद्दल त्यांच्या दुविधा असतील, तर ते डाऊट्स डेफिनेटली तुम्हाला भेटल्यानंतर ते क्लिअर करू शकते. नक्कीच. तर आय होप तुम्हाला इथे मजा आली असेल. अर्थातच आवडलं खूप. कसा होता तुमचा अनुभव? एकदम छान. मलाही वाटलं नाही की मी पहिल्यांदा आली इथे म्हणून. जे नॉर्मली जे बोलतो आपण तसंच बोललं गेलं की फार जुनी ओळख आहे म्हणून असं वाटत गेलं मला. अगदी आम्हाला खूप मजा आली आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.